नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेत भैरवीने फुलराणीला कामावरून काढून टाकल्यामुळं आता भैरवीला स्वयंपाक आणि ऑफिसचं काम या दोघांची सांगड घालावी लागते. स्वयंपाक करता करता भैरवीच्या नाकी नऊ आलेलेत. तर अनिश तिला म्हणतो, हे सगळं तू ओढवून घेतलेस. भैरवी म्हणते, तुझ्या बाबांनी वेळीच जर मुलं माझ्याकडे पाठवली असती ना तर ही वेळच आली नसती. तर इकडे संयमी तिची मैत्रीण प्रिया हिच्या सांगण्यावरून स्वतःच्या केसांना कलर करून येते. ते अशोक मामा पाहतात आणि तिला चार खडे बोल सुनावतात. ते शेवटी तिला म्हणतात की ही प्रिया आहे, ती तुझी मैत्रीण नाहीये, ती तर शत्रू आहे. त्यामुळं वेळीसावर पुढे अशोक मामा घरी येतात आणि भैरवीला म्हणतात, की "ए भैरवी, त्या संयमीकडे लक्ष दे, ती केस रंगवून आली." भैरवी म्हणते, "ठीक आहे ना मग." अशोक मामा म्हणतात, "ठीक आहे म्हणून सोडून देता येणार नाही. अगं ह्याच वयामध्ये मुलांना कळत नाही की स्वतःचं बरं काय आणि वाईट काय ते. त्यामुळं ह्या गोष्टींची आपण जाणीव करून द्यायला हवी त्यांना." भैरवी म्हणते, "मला त्या गोष्टीची गरज वाटत नाही. मी मुलांच्या इंटेलिजन्सवरती विश्वास ठेवते." तर मित्रांनो, तुम्हाला या मालिकेचे पूर्ण भाग पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती या मालिकेचे पूर्ण विश्लेषण दिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.